मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा अनोखा संगम असणाऱ्या श्री साईनाथ पालखी सोहळ्याला यंदा 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. तळेगाव ढमढेरे इथून श्री साईबाबांच्या पालखीचे शिर्डीच्या दिशेनं पायी प्रस्थान करण्यात आलं. श्री साईंच्या जयघोषामध्ये भगव्या पताकांच्या साक्षीनं आणि भक्तिमय वातावरणामध्ये सुरू झालेली ही पायीवारी आता केवळ एक धार्मिक परंपरा राहिली नाहीये. हजारो भाविकांच्या श्रद्धेचा आणि सेवाभावाचा प्रवास बनत चालली आहे. ढोल ताशांचा गजर, भगव्या पताकांची डौलदार मिरवणूक, साई नामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरण अशा मंगलमय वातावरणामध्ये पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखीच्या समोर भगवे झेंडे डौलानं फडकत होते, तर साई भक्तांच्या मुखामधनं निघणाऱ्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर साईमय झाला होता. या पायीवारीमध्ये साई भक्त मोठ्या उत्साहानं सहभागी झाले. तळेगाव ढमढेरे ते शिर्डी हा पायी प्रवास श्रद्धेनं पूर्ण केला जाणार आहे. गेल्या 13 वर्षांपासून ही पायीवारी अखंडपणे सुरू आहे. दरवर्षी भक्तांच्या सहभागामुळे या सोहळ्याचे स्वरूप अधिक व्यापक होत आहे. वारीच्या मार्गावर साई नामाचा जयघोष करत एकमेकांना साथ देत भक्त शिर्डीच्या साई चरणी पोहोचण्याचा संकल्प करतात. पायीवारी म्हणजे केवळ एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास नाही, तर मनामधील श्रद्धा, विश्वास आणि साईबाबांवरील निष्ठा घेऊन केलेली ही भक्तीची वाटचाल आहे. पायांना थकवा जाणवला तरी मुखावर साईनाम, मनामध्ये श्री साईबाबांची प्रतिमा आणि सोबत असलेल्या भक्तांचा उत्साह यामुळे वारकऱ्यांच्या पावलांना नवी ऊर्जा मिळत राहते. ही केवळ पायीवारी नाहीये, तर साईबाबांच्या श्रद्धेनं जोडलेली भक्तांची परंपरा आहे. पावलोपावली साईनाम, मनात श्रद्धा आणि ओठांवर एकच जयघोष. सबका मालिक एक, श्री साईनाथ महाराज की जय. हा नामघोष मनी धरून तळेगाव ढमढेरे इथून सुरू झालेला हा भक्तीचा प्रवास आता शिर्डीच्या साईचरणी जाऊन पूर्णत्वास जाणार आहे. दिंडी सोहळ्यानं वातावरण भक्तिमय रंगामध्ये रंगून गेलं आहे. पालखी सोहळ्यामधील दिंडी हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. दिंडीमधील वाद्यांचा ताल, भक्तगीतं, साई नामाचा गजर, भगव्या पताका आणि शिस्तबद्ध पद्धतीनं चालणारे वारकरी यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. विशेष म्हणजे लहान वारकऱ्यांनी दिंडीमध्ये केलेले वादन आणि गायन उपस्थांचे लक्ष वेधून घेत होते. चिमुकल्या वारकऱ्यांच्या उत्साहानं उपस्थांमध्ये देखील नवचैतन्य निर्माण झालं होतं. हातामध्ये भगवा झेंडा, मुखी साईनाम आणि तालावर सूर असलेले वादन गायन पाहून उपस्थित मान्यवरांनी देखील या लहान वारकऱ्यांचं मोठं कौतुक केलं. दिंडीमधील हा उत्साह पाहताना भक्तीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचत असल्याचे सुंदर चित्र यावेळी पाहायला मिळालं. मोठ्या वारकऱ्यांसोबत लहान वारकऱ्यांनी देखील भक्तीचा हा प्रवास उत्साहानं स्वीकारल्यानं पालखी सोहळ्याला विशेष रंगत आली. यावेळी तळेगाव ढमढेरे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आरंभ प्रॉपर्टीचे सर्वेसर्वा नवनाथ भुजबळ यांनी पालखी प्रमुख झेंडेकरी आणि विणेकरी यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. तसेच उपस्थित साई भक्तांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करून पवित्र पालखी सोहळ्याला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यात आल्यात. नवनाथ भुजबळ यांनी साई भक्तांच्या या श्रद्धेच्या प्रवासाला शुभेच्छा देताना ही 13 वर्षांची परंपरा अशीच अखंडपणे सुरू राहावी आणि साईबाबांची कृपादृष्टी सर्वांवरती राहावी अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. तर तळेगाव ढमढेरे येथील RPI शिरूर तालुका अध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी पालखी सुरू झाल्यापासूनच्या 13 वर्षांच्या परंपरेचा उल्लेख करत या सोहळ्याच्या आठवणींना उजाळा दिलाय. पायीवारीच्या काळामध्ये सर्वांनी एकमेकांची काळजी घेत वाहतुकीचे नियम पाळत आणि सुरक्षित प्रवासाबरोबरच सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. श्रद्धा आणि भक्तीबरोबरच सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. तळेगाव ढमढेरे इथून सुरू झालेला हा पालखी सोहळा शिर्डीच्या साईचरणी पोहोचेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर भक्ती, सेवा आणि श्रद्धेचा अनुभव देणारा आहे. वाटेमध्ये येणाऱ्या प्रत्येक क्षणाला साई नामाची जोड, सहप्रवाशांना मदतीचा हात आणि मनामध्ये साईबाबांवरील अढळ विश्वास घेऊन वारकरी शिर्डीच्या दिशेनं मार्गक्रमण करणार आहेत. 13 वर्षांची परंपरा, श्रद्धेची अखंड वाटचाल आणि साईबाबांच्या चरणी समर्पित ही पायीवारी. श्री साईनाथ महाराजांचा जयघोष करत तळेगाव ढमढेरेवरनं शिर्डीकडे पालखीचं प्रस्थान झालं. साईबाबांच्या चरणी श्रद्धा अर्पण करण्यासाठी निघालेल्या या पायीवारीमध्ये भक्तीचा उत्साह, दिंडीचा ताल आणि साईनामाचा गजर असे त्रिवेणी संगम पाहायला मिळालाय.
यावेळी युवा उद्योजक सुदर्शन तोडकर, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भुजबळ तसेच RPI कार्यकर्ते नवनाथ कांबळे, पालखी सोहळ्याचे प्रमुख संजय गायकवाड, जालिंदर भुजबळ आणि तळेगाव डमडरे येथील विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी तसेच साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान वारकऱ्यांच्या वादन गायनानं दिंडी सोहळ्याला विशेष रंगत आणली. त्यांच्या उत्साहाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केलं. सबका मालिक एक, श्री साईनाथ महाराज की जय या जयघोषामध्ये तळेगाव डमडरे इथून शिर्डीकडे निघालेली ही 13 वर्षांची भक्तीची अखंड परंपरा अशीच पुढे सुरू राहो. प्रत्येक वारकऱ्याचा प्रवास सुखरूप हो आणि साईबाबांची कृपादृष्टी सर्व भक्तांवरती राहो हीच साईचरणी प्रार्थना. सुनील पिंगळे, सी 24 तास, शिक्रापूर.